नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, काही दिवसानंतर मी तुमच्या भेटीला परत येतो आहे. आज आपल्याला बोलायचं आहे ते ईडीबद्दल, म्हणजे एन्फोर्समेंट डिरेक्टरेटबद्दल. आपल्याला माहितीच आहे की विशेषतः 2019पासून त्याही अगोदर ईडीच्या कारवाया मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाल्या. आणि आपण बघितलं असेल की काल शिवसेनेचे एक माजी मंत्री, एक बडे नेते, जे अनेकदा स्थायी समितीचे जे अत्यंत अनेक कॉन्ट्रॅक्ट्स देऊ शकते मुंबई महानगरपालिकेत, जिचे सगळे अधिकार असतात, अशा स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले 3-4 वेळा, अनेकदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि माजी आणि आत्ता आमदार असलेले 3-3दा आमदार म्हणून निवडून आलेले रवींद्र वायकर, शिवसेनेचे अत्यंत बडे नेते मुंबईमध्ये, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. तो प्रवेश केल्यानंतर जी पत्रकार परिषद झाली, जो कार्यक्रम झाला, त्यामध्ये रवींद्र वायकर यांचा चेहरा अत्यंत टेन्स दिसत होता. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात थेटपणे असा हल्लाबोल करणं जे आहे तशा प्रकारे केला नाही. अप्रत्यक्ष काही प्रमाणात टीका असेल, पण थेट टीका उद्धव ठाकरेंवर केली नाही. आणि त्याच्या अगोदरच 1-2 दिवस आधी उद्धव ठाकरे त्यांच्याकडे गेले, त्यांच्या मतदारसंघात गेले होते, त्यांची भेट झाली. आणि त्याच्या अगोदर माझ्या आठवणीप्रमाणे उद्धव ठाकरे सहकुटुंब रवींद्र वायकर यांच्या भेटीलाही गेलेले होते. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते, शिवसेनेचे एक नेते, महत्त्वाचे नेते. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला होता. तरी देखील ते शिंदे गटात गेले. तिथे संपूर्ण कार्यक्रमामध्ये रवींद्र वायकर अशा प्रकारचा चेहरा करून बसले होते की कोणीतरी गन पॉईंटवरती, म्हणजे पोलीस धरतात अशा प्रकारे त्यांना ताब्यात घेतलेलं एक कंपल्सरी, अशा प्रकारचं दृश्य दिसत होतं तिथे. मी तशी पोस्टही टाकली आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळाला की एखाद्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवावा आणि मग त्याच्याकडून काहीही बदलून घ्यावं, तशा प्रकारचं कृत्य वायकर करतायत की काय असं दृश्य दिसत होतं. वायकरांना पक्षांतर केल्याचं मान्य होतं की नाही मला माहिती नाही, पण त्यांनी असं कारण दिलं की बघा, महापालिकेचा भूखंड जो आरक्षित होता तो ताब्यात घेऊन वायकरांनी पंचतारांकित हॉटेल तिथे उभं केलं, असा आरोप होता. आणि त्या प्रकरणात वायकर म्हणाले की मी ईडीच्या सगळ्या तपास यंत्रणांना सर्व प्रकारचं सहकार्य केलं आहे, माझ्याकडून काहीच गुन्हा झालेला नाही, मी सगळं सहकार्य केले, सगळी माहिती दिलेली आहे. आणि महापालिकेने सुद्धा आता वेगळी भूमिका घेतली, एक प्रकारे वायकरांच्या बाजूची भूमिका घेतली आहे. आता याचा स्पष्ट अर्थ असा आहे की वायकरांनी शरणागती पत्करल्यानंतर महापालिकेने एकदम कोलांटुडी मारली. जी वायकरांच्या विरोधात ॲक्शन मोडमध्ये होती तिने कोलांटुडी मारली. आणि वायकर म्हणाले की माझ्या मतदारसंघातली जी अत्यंत महत्त्वाची कामं मार्गी लागण्याची आवश्यकता होती ती सत्तेत राहूनच मार्गी राहू शकतात. अजितदादा पवार यांचा जो सिद्धांत आहे की विरोधी नेता काही करू शकत नाही, कारण कामच होत नाही. एक प्रकारे अजितदादा किंवा वायकर आरोपच करत आहेत की विरोधी पक्षांना फंड द्यायचा नाही किंवा त्यांच्या प्रकल्पांना, उपक्रमांना, कार्यक्रमांना सहकार्य करायचं नाही, असं या सरकारचं, म्हणजे शिंदे सरकारचं धोरण आहे, असा एक प्रकारे आरोपच त्यांनी केला. म्हणजे तशी गोष्ट असल्यामुळे हे प्रकल्प पुढे रेटले जावेत, कारण नाहीतर मतदार आम्हाला कशासाठी निवडून देतात, ते कामं होण्यासाठी, असा सिद्धांत वायकर अजितदादांप्रमाणेच मांडतात. आता मला तुम्ही सांगा, समजावून सांगा मला की मग विरोधी पक्षच नकोत का देशात? नकोच ना. राष्ट्रीय सरकार स्थापन करून टाका, विरोधात कोणीच नको, कारण विरोधी पक्षांना काहीच त्यांची कामच होणार नसतील तर पक्ष पाहिजेत कशाला विरोधी पक्ष? अशी भूमिका आपण मांडायची का? वायकरांना तसं म्हणायचं आहे का? आणि जर
त्यांनी हा जो सिद्धांत मांडला आहे तो त्यांना इतक्या उशिरा त्याचा साक्षात्कार का झाला? म्हणजे गेल्या आठवड्यापर्यंत किंवा काही दिवसांपर्यंत जे शिंदे सरकारवरती, मोदी सरकारवर टीकाही करत होते वेगवेगळ्या प्रकारे, मग आता का नाही ते बोलत आहे तशा प्रकारे? मग तेव्हा जे टीका करत होते ते वायकर, ते खोटं बोलत होते का? मग त्यांना त्याबद्दल जाब विचारला की शिंद्यांवरती तुम्ही टीका करता की तुम्हाला त्रास देत आहेत, सूडबुद्धीने कारवाई चालू आहे, मग आता त्याचं काय झालं त्या आरोपांचं? तुम्ही एक तर असं बोला नाही तर तसं बोला, दोन्ही बाजूंनी तुम्ही काहीही बोलणार आणि मग लोकांच्या प्रतिनिधींनी, दुसऱ्या म्हणजे नागरी, ज्याला म्हणतो नागरी समाज म्हणतो, वेगवेगळ्या संस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा माझ्यासारख्या पत्रकारांनी, संपादकांनी तुम्हाला प्रश्न विचारले तर त्याचं तुम्हाला उत्तर द्यायला लागेल. म्हणजे तुम्ही अगोदर 1 महिन्यापूर्वी जो आरोप करत होता शिंदेच्या पक्षावर, त्याचं काय झालं आता? मग तेव्हा तुमची कामं तेव्हाही होत नव्हती, मग तेव्हा का नाही बोललात तुम्ही? मग आता तुम्ही कोलांटुडी मारली, मग त्याचं समर्थन कसं करणार हे तुम्ही आम्हाला समजून सांगा. एक लक्षात घ्या की सत्तेमध्ये जर तुम्ही असाल, अजितदादांनी काय म्हटलं होतं की सत्तेत जर तुम्ही असाल तरच तुम्हाला प्रकल्प मिळतील, वेगवेगळे ठेके मिळतील, असं अजितदादा थेट म्हणत आहेत, उपमुख्यमंत्री. बघा आता हे वायकरांचं झालं. आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि थेट हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेमध्ये ईडीचा कसा दुरुपयोग होतो आहे ते शरद पवारांनी सांगितलं. आता मी त्या पत्रकार परिषदेतल्या काही महत्त्वाच्या शरद पवारांच्या मुद्द्यांबद्दल तर तुम्हाला सांगतोच, पण आज भाजपचा एक विद्वान प्रवक्ता असं म्हणाला की जर तुम्ही काही गुन्हे केले असतील तर कारवाई होणारच. आणि मग त्याला विचारलं की मग जे भाजपमध्ये गेलेत किंवा शिंदेच्या टोळीमध्ये गेलेत त्यांच्यावरच्या आरोप संपलेले आहेत? नाही म्हणजे चौकशी चालू आहे म्हणाले, चौकशी चालू आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की असं उत्तर द्यायचं असेल, काही सारवासारव करायची असेल, तुमची बाजू लंगडी आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे, पण नाही चौकशी चालू आहे असं म्हणायचं, ही पद्धत आहे. हे इतके लबाड लोक आहेत की ज्याचं नाव ते. आज शरद पवार काय म्हणाले बघा. शरद पवारांनी काय सांगितलं की काँग्रेस प्रणित UPA सरकार असताना 2004 ते 14 या 10 वर्षात ईडीने 26 नेत्यांवर कारवाई केली. त्यात काँग्रेसमधले 5 नेते होते तर, आणि भाजपच्या केवळ 3 नेत्यांचा समावेश होता. म्हणजे काँग्रेसने आपल्या नेत्यांवर कारवाई केली. काँग्रेस असं म्हणाले की आमचे पक्षाचे लोक आहेत, आम्ही काहीच करणार नाही. तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. सुरेश करमाडींवरती आरोप झाले, सुरेश करमाडींवरती कारवाई करण्यात आली, ते तुरुंगात गेले. काँग्रेसमध्ये UPA सरकार असताना ज्यावेळी आदर्श घोटाळ्याचा आरोप झाला, ताबडतोब काँग्रेसने अशोक चव्हाणांना काढूनच टाकलं मुख्यमंत्री पदावर. पुन्हा एक गोष्ट सांगतो. राजा यांच्यावरती आरोप झाले, काँग्रेसने त्यांना बाजूला केलं, कारवाई झाली, ते तुरुंगात गेले. पुढे काय झालं? राजा यांच्यावरती म्हणजे त्यांच्यावरती कुठलाही गुन्हा सिद्ध झाला नाही. 2G हे स्कॅम सगळं बोगस होतं हे सिद्ध झालं, कोर्टामध्ये काहीच सिद्ध झालं नाही. सगळे संपूर्ण आरोपातनं सगळ्यांची सुटका झाली. उलट न्यायालयाने असं म्हटलं की कुठलाही आरोप नसताना थेट तुम्ही काही पुरावाच दिले नाही, तुम्ही केवळ बेफाट आरोप करत होता काँग्रेसवरती, काँग्रेसला बदनाम केलं. या लोकांनी खोटे आरोप करून काँग्रेसची सत्ता जाईल, मनमोहन सिंग सरकारची, अशी व्यवस्था केली. त्यासाठी अण्णा हजारेंचा उपयोग करून घेतला. हे सगळं संघ आणि भाजपवाले त्यामागे होते, पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. हे इतके खोटारडे लोक आहेत. बोफोर्स प्रकरणी आरोप झाले, काहीही सिद्ध झालं नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. आता शरद पवार काय म्हणतात बघा की काँग्रेस असताना काँग्रेसने स्वतःहून कारवाई केली, तुम्ही कारवाई करत नाही. शरद पवार म्हणत नाही, मी म्हणतो की देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री असताना अनेकांवरती, पंकजाताई मुंडेंपासून अनेकांवरती आरोप झाले, त्या सगळ्यांना क्लीन चिट देऊन दिली फडणवीसांनी. आणि जे त्यांना खटकत होते, जे त्यांचे प्रतिस्पर्धी होते,
ज्यांना डावलून फडणवीसांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं त्या खडसे यांच्या विरुद्ध मात्र कारवाई करून त्यांना मंत्रिमंडळात हाकलून देण्यात आलं, त्यांची कोंडी करण्यात आली. बघा कशा प्रकारे सूडबुद्धीने चाललेलं आहे. आता 2014 ते 22 या काळात 147 नेत्यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली. त्यातले 85% म्हणजे जेव्हा मोदी सरकार असताना मात्र 85% विरोधी पक्षांच्यावर कारवाई करण्यात आली. पवार सांगतायत 2014 नंतर 131 नेत्यांची चौकशी झाली. त्यात काँग्रेसचे 24 होते सगळ्यात जास्त, तृणमूलचे 19, राष्ट्रवादी काँग्रेसचे 11, शिवसेनेचे 8, द्रमुकचे 6, BJD, बसप, सप आणि TDPच्या प्रत्येकी 5 आणि आपच्या 3 नेत्यांचा समावेश होता. आता त्यापैकी BJD म्हणजे बिजू जनता दलाशी युती झालेली आहे. आता काही होणार नाही त्यांच्यावर, भाजपची युती झाली त्यांच्याशी. भाजपने गेल्या 8 वर्षात 121 नेत्यांवर कारवाई केली. त्यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री असताना हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकण्यात आलं. विविध विरोधी पक्षाच्या सरकारमधील 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदारांसह 7 माजी खासदार आणि 11 माजी आमदारांचा समावेश आहे. सर्व कारवाया, बहुसंख्य कारवाया फक्त विरोधी पक्षांवरती करण्यात आल्या असं शरद पवार म्हणाले. आणि ते म्हणाले की राजकीय द्वेषातून ह्या कारवाया केल्या जात आहेत. सत्तेतील काही नेत्यांच्या गैरव्यवहाराची प्रकरणे माझ्याकडे आहेत असं ते म्हणाले. आणि विधिमंडळात किंवा जनतेच्या दरबारात त्यांची पोलखोल केली जाईल असं ते म्हणाले. आता शरद पवारांनी ही कारवाई केली, शरद पवारांनी ही सगळी माहिती दिली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की काँग्रेसने सूडबुद्धीने कारवाई, काँग्रेस प्रणित मनमोहन सिंग सरकारने सूडबुद्धीने कारवाया केल्या नाहीत. आपल्याही नेत्यांवर कारवाया केल्या आणि कारवायांचं प्रमाण खूप कमी होतं मुळातच. पण NDA सरकारने, मोदी सरकारने फक्त आणि फक्त भाजप विरोधी नेत्यांवरच कारवाया केल्या, सूडबुद्धीने कारवाया केल्या असं शरद पवारांना म्हणायचं. ही एक गोष्ट. आता शरद पवारांनी असं म्हटल्यानंतर लगेच शिंदे सेनेचा एक प्रवक्ता असं म्हणाला की बघा यांना रोहित पवारांची काळजी, रोहित पवारला अटक होईल अशी त्यांना भीती वाटते 2-3 महिन्यामध्ये, म्हणून पवार असं म्हणतात. आता रोहित पवार यांच्या विरुद्धच्या तपास यंत्रणांच्या कारवाया होऊन किती दिवस झाले, खूप दिवस झाले त्याला. रोहित पवार म्हणाल मी अजिबात घाबरलो नाही, मी कारवायांना सामोरं जाणार आहे. पण शरद पवारांनी त्यांचे नातू आहेत रोहित पवार म्हणून एकदम ओरड करायला सुरुवात केली. असा खोटारडा बोगस आरोप हा शिंदे सेनेच्या एका भंपक प्रवक्त्याने केला. स्वतः रोहित पवार असतील आणि त्यांचे आजोबा शरद पवार यांनी ईडीचा सामना केला होता, थेट आव्हान दिलं होतं. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांची गाळण उडाली होती, त्यांच्या सरकारची गाळण उडाली होती. आणि मग त्यांच्यापुढे पूर्णपणे शस्त्र टाकण्यात आली, कारण शरद पवारांनी काही केलेलंच नव्हतं. त्यांच्याविरुद्ध ईडीची कारवाई कशासाठी होती? राज्य सहकारी बँकेशी काहीच संबंध नव्हता त्यांचा. असं असताना राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी शरद पवार जणू काही त्याच्यामध्ये त्यांचं हात चिखलात बुडालेले आहेत असा खोटा नाटा प्रचार आणि आरोप करण्यात आला. आणि त्या राज्य सहकारी बँक घोटाळ्यामध्ये कोण गुंतलेलं होतं गाळात? ते अजितदादा पवार आणि त्यांचा गट होता. त्याच्यात म्हणजे त्यांचे सवंगडी होते सगळे, ती टोळी होती सगळी. शरद पवारांचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. आता अजितदादा पवारांच्या विरुद्ध काही कारवाई चालू आहेत. मोदींनी अजितदादांवरती 70,000 कोटी घोटाळ्याचा आरोप करूनही काहीही न करता त्यांनाच आपल्या सरकारमध्ये घेतलं आणि शिवाय त्यांचं कौतुक सुरू केलं. हे आपण लक्षात घ्या. आता शरद पवारांनी हे जे आरोप केले आहेत आणि हे थेटपणे सांगितले, त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रोहित पवार यांनी एक जो लिलावामध्ये बोली लावून निविदा भरून एक कारखाना हाती घेतला, त्याच्या संबंधीच्या व्यवहारामध्ये काही गैरप्रकार झाला असा त्यांच्यावरती आरोप आहे. आता 50 कोटीपेक्षा जास्त किंमत त्यांनी दिली. तो स्वस्तामध्ये
पडेल भावामध्ये त्यांनी राजकीय दबाव आणून तो ताब्यात घेतला असं घडलेलं नाही आहे. उलट शरद पवार म्हणाले की जे कारखाने 25 कोटीपेक्षा कमी किमतीमध्ये अत्यंत स्वस्तामध्ये ताब्यात घेतले, आजारी असल्याचं दाखवून असे काही सहकारी कारखाने खाजगी लोकांनी खाजगी पद्धतीने म्हणजे राजकीय नेत्यांनीच खाजगी कंपनी प्रस्थापित करून ते ताब्यात घेतले पडेल भावामध्ये 25 कोटीपेक्षा कमी किमतीत. त्याची चौकशी नाही झालेली. अजितदादांवरती काही होणार नाही. आता कोणी असे कारखाने स्वस्तात घेतलेले आहेत त्यांची चौकशी होणार नाही. पण रोहित पवारांना ते विरोधात आहेत ना, ते आपल्या विरुद्ध बोलत आहेत ना, म्हणून त्यांच्याविरुद्ध कारवाई करायची. शरद पवार भाजपच्या विरोधात उभे आहेत आणि त्यांची पाठराखण रोहित पवार निर्भयपणे करतात, त्यांच्याविरुद्ध कारवाई करा. रवींद्र वायकर जोपर्यंत आपल्या पक्षात येत नाही तोपर्यंत त्यांच्या मागे हात धुवून लागा. आपल्याकडे आल्यावरती मग सगळं माफ. हे सातत्याने सुरू आहे. आता याच्यामध्ये मला काही महत्त्वाच्या तुम्हाला गोष्टी सांगायच्या ज्या कदाचित तुम्हाला माहिती असतील. एक पहिली गोष्ट सांगतो की ईडीचे संचालक आता नवीन आहेत, पण याच्यापूर्वीच्या संचालकांना ईडीच्या सातत्याने त्यांना मुदतवाढ दिली जात होती. सगळ्या घटनात्मक किंवा सगळ्या तपास यंत्रणा असेल, घटनात्मक यंत्रणा असेल, त्याच्यामध्ये आपली माणसं नेमायची आणि त्यांचा राजकीय हात्याऱ्यासारखा वापर करायचा. हे भारतीय जनता पक्षाचं मुख्य धोरण आहे. हा लक्षात घ्या तुम्ही. ईडीच्या संचालकांना वारंवार मुदतवाढ दिली. ईडीचे एक संचालक होते, ते तर भाजपमध्ये गेले आणि निवडणुकीत त्यांनी भाग घेतला. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की ईडीमध्ये असताना ते भाजपचाच काम करत होते. हे लक्षात घ्या तुम्ही. तिसरी गोष्ट की ईडीने मध्यंतरी ईडीच्या विरोधात सगळ्या विरोधी पक्षांनी एक अर्ज केला की ईडी सूडबुद्धीने कारवाया करते. तेव्हा तो अर्ज फेटाळण्यात आला, पण नुसता फेटाळण्यात आला. विरोधी पक्षांना फेकून दिलं. सर्वोच्च न्यायालयाने किंमत दिली नाही, केराची टोपली दाखवली, अशा प्रकारच्या हेडलाईन्स झाल्या. प्रत्यक्षात न्यायालयाने काय म्हटलं होतं की आम्ही सरसकटपणे अशा प्रकारे काही आदेश काढू शकत नाही ईडीच्या विरुद्ध. तुम्ही म्हणजे अनेक ठिकाणी सूडबुद्धीने कारवाई झालेल्या हे दिसतंच आहे, पण तुम्ही एक केस द्या किंवा 1, 2, 3 अशा केसेस द्या आणि सांगा, तुम्ही दाखवून द्या आम्हाला की याच्यामध्ये सूडबुद्धीने कारवाई होती, तर आम्ही याच्या संबंधी काही एक निर्णयाप्रत येऊ असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आता हे विरोधी पक्षांचं काम आहे की त्यांनी हे पुराव्यानिशी दाखवलं पाहिजे की या केसमध्ये बघा हे झाले, सूडबुद्धीने झाले, हे दाखवून दिलं पाहिजे. हे काम आता विरोधी पक्षांचं आहे, अभ्यासपूर्ण पद्धतीने सुप्रीम कोर्टाला दाखवून देण्याचं काम. त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने की PMLA कायद्यामुळे म्हणजे मनी लॉन्ड्रिंग विरोधी कायद्यामुळे त्याचा दुरुपयोग होतो आहे. त्यासंबंधी जे अधिकार दिलेले आहेत ईडीला त्याचे दुरुपयोग होत आहेत. तो दुरुपयोग थांबवा असं आम्ही सरसकटपणे असं सांगू शकत नाही, आदेश देऊ शकत नाही, कारण काय होणार आहे हे आम्ही आता सांगू शकत नाही भविष्यामध्ये. त्यामुळे तुम्ही आम्हाला असं दाखवून द्या की या प्रकरणामध्ये असं पूर्णपणे चुकीची कारवाई झाली आणि मग आम्ही त्याच्यासंबंधी आदेश देऊ आणि मग ईडीला आम्ही जाब विचारू. आता सर्वसाधारणतः असं एक म्हणतायत की ईडी हे भाजपचं प्रवेशद्वार आहे. म्हणजे भाजपत तुम्ही सामील झालात की ईडीच्या कारवाई त्या लॉक होते, म्हणजे ईडी गेट आऊट असं होईल. हर्षवर्धन पाटील काय म्हणाले होते की माझ्या विरुद्ध कारवाई चालू आहे तर आम्हाला झोप लागते कारण मी आता भाजपमध्ये गेलो, सर्व म्हणाले होते. हे स्पष्टपणे आपल्याला सांगता येईल. आणखीन काही नेत्यांनी अशाच प्रकारची वक्तव्य केलेली होती. दुसरी एक गोष्ट शरद पवारांनी सांगितली ती महत्त्वाची. काही जण भाजपचे नेते सांगतात की अमुक याच्यावरती कारवाई होणार आहे, ईडीची असेल, CBIची, आणि ती कारवाई होते. मग या नेत्यांना ही माहिती मिळते कशी असं शरद पवारांचा प्रश्न होता. याच्यावरून या यंत्रणांचा राजकीय वापर होतोय का असं आपल्याला असा संशय निर्माण होतो. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की अतिशय ज्या आहेत आम आदमी पक्षाच्या मंत्री आहेत, त्या अतिशय हुशार अशा आहेत, मूळ सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. कारण आम आदमी पक्षाचे अनेक मंत्री आत टाकण्यात आलेले आहेत.
आतिशी यांची एका वर्तमानपत्राने खुली मुलाखत घेतली, प्रकट मुलाखत घेतली, तेव्हा त्या असं म्हणाल्या की विरोधी पक्ष संपवण्यासाठी म्हणून ईडीचा वापर केला जातो आहे. म्हणजे एक प्रकारे एखादी बंदूक असावी त्याप्रमाणे ईडीचा वापर केला जातो. थेट त्यांनी असा आरोप केलेला आहे, कारण त्यांचे अनेक मंत्री नेते आत गेलेले आहेत. हा एक भाग. आता तुम्हाला असं सांगतो की ईडीला इतके अधिकार दिलेत व्यापक, वेगवेगळ्या पद्धतीचे. म्हणजे त्यांना अधिकार देताना अशा गोष्टी सांगितल्या आहेत त्यांच्याबद्दल की ते काय काय करू शकतात, ईडी कुठल्या प्रकरणात करू शकतात, काय काय करू शकतात. तर त्यामध्ये हे बघा, कायदा आणि सुव्यवस्थेचा जिथे प्रश्न निर्माण होतो, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो, एखाद्या केसेसमध्ये म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा कंपनीविरुद्ध, संस्थेविरुद्ध वेगवेगळ्या केसेस असतील, मग ईडीकडे त्या द्या. किंवा परदेशातून काही गोष्टी इथे येत असतील, इथून परदेशात जात असतील, पैसे असतील, शस्त्र असतील, काही असेल, त्याच्यामध्ये ईडीला अधिकार आहे. नंतर ज्याच्यामध्ये एखादी गोष्टीचा शोध लागत नसेल, अशा वेळी ईडीला अधिकार आहेत. म्हणजे आणि पब्लिक इंटरेस्टमध्ये सार्वजनिक हित ज्याच्यामध्ये आहे त्यामध्ये ईडीला तपास करण्याचे अधिकार आहे. थोडक्यामध्ये काही गोष्ट असो जगाच्या पाठीवरची, त्यामध्ये नाक खुपसण्याचा ईडीला अधिकार देण्यात आलेला आहे, हे आपण लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट, एकदा काय झालं होतं, म्हणजे साधारण मी तुम्हाला सांगतो, ही 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी रॉचे, म्हणजे आपलं रॉ ही एजन्सी आहे, ही अशीच गुप्तचर यंत्रणा आहे, विशेषतः परदेशामध्ये काही गोष्टी करते ती. ज्या परदेशामध्ये आपले दहशतवादी असतात, अतिरेकी असतात, आपले नाही म्हणजे त्या देशांचे, त्यांचा पाठपुरावा करायचा काही प्रकरणांचा, असं गुप्त पद्धतीने कारवाया करतात. अतिशय देशहितासाठी काम करणारी ही रॉ ही यंत्रणा आहे, जी इंदिरा गांधींनी स्थापन केली. त्या रॉच्या प्रमुखाच्या विरोधातच एकदा ईडीने कारवाई सुरू केली की त्याचं काहीतरी एका व्यवहारामध्ये कलकत्त्यामध्ये काहीतरी त्या व्यवहारामध्ये त्याचा हात आहे म्हणून. म्हणजे कपाळावरती हात मारण्याची गोष्ट आहे. मग त्यांनी आपली कैफियत म्हणली, काय चाललंय काय म्हणून. मग ते थांबण्यात आलं. म्हणजे एक एजन्सी ही दुसऱ्या एजन्सी विरुद्ध कारवाई करते, सरकारच्याच, हे लक्षात घेतो. नंतर 1 कोटी किमान 1 कोटीचं प्रकरण असलं तर त्याच्यामध्ये ईडी सर्वसाधारणतः लक्ष घालते. पण नॅशनल हेराल्डची केस होती. नॅशनल हेराल्डमध्ये काही भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप झाला. मग राहुल गांधींना बोलवण्यात आलं, सोनिया गांधींना बोलवण्यात आलं, मला वाटतं प्रियांका गांधी, रॉबर्ट वड्रा, आणि मग त्यांनी प्रचंड हेराफेरी केली असे आरोप झाले. त्यानंतर मग काहीच आढळलं नाही. मग सांगण्यात आलं की हे जामिनावरती सुटलेत, हे जामिनावर सुटले. काय तुम्ही त्यांच्याविरुद्ध काही ॲक्शन घेतली आहे का, काही पुरावा आहे का तुमच्याकडे, काहीही नाही. राजकीय आरोप करायचे आणि त्यांना बदनाम करायचं, हे झालं, हे लक्षात घ्या. 1 कोटीपेक्षा कमी प्रकरण असताना, कोटी रुपयापेक्षा कमी प्रकरण होतं ते, आणि काहीच झालेलं नव्हतं. दुसरं एक कार्ती चिदंबरम यांचं प्रकरण होतं कुठलं तरी, त्याच्यामध्ये सुद्धा 1 कोटीपेक्षा कमी रक्कम होती. अजून एका प्रकरणात चिदंबरम यांना गोवून त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. काय सिद्ध झालं त्याचं, हे एका TV चॅनलच्या संदर्भातलं एक प्रकरण होतं, जे काहीही सिद्ध झालं नाही. पण चिदंबरम यांना फाशीवर चटईशिवाय झोपायला लागावं, काही दिवस तुरुंगात खितपत पडायला लागावं, ही जी एक विकृत इच्छा होती, ही केंद्र सरकारची पूर्ण केली त्यांनी, आणि काहीही सिद्ध झालं नाही. तिथे सुद्धा कमी रकमेचे व्यवहार होता, तो काहीच सिद्ध झालं नाही. पण 1 कोटीपेक्षा कमी रकमेचा व्यवहार होता. बघा मी सूडबुद्धीने कसं करायचं. पत्राचाळ प्रकरण, काय हजारो कोटींचं प्रकरण. मग संजय राऊतांचा त्याच्यात हात आहे, मग ते कसे भ्रष्ट आहेत, शिवसेना भ्रष्ट आहे, उद्धव ठाकरे भ्रष्ट आहेत वगैरे बेफाट आरोप झाले. संजय राऊत न घाबरता तुरुंगात जाऊन आले. काय सिद्ध झालं, काहीही सिद्ध झालं नाही. त्यावेळी न्यायालयाने चपराक मारली होती, कुठलाही पुरावाच दिले नाही तुम्ही म्हणून. कान उपटले होते यंत्रणेचे. पत्राचाळ चाललेलं होतं. आणि मग त्यांनी असं म्हटलं, ईडीला असं सांगितलं की तुम्ही आरोपी, एखादा माणूस आरोपी असं दाखवायचं
आणि हा मनी लॉन्ड्रिंगचा जो कायदा आहे PMLA हा जो कायदा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट, त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही त्यांना ताब्यात घेऊ शकता आणि जेलमध्ये अनेक महिने टाकू शकता तुम्ही, पुरावा असो नसो. आणि मग अजून एक जस्टिस खानविलकर होते, त्यांनी हे त्याच्यामध्ये दुरुस्ती केली, या कायदा आणला असेल UPAने, पण त्या दुरुस्ती या न्यायमूर्ती खानविलकर यांनी असं एक जजमेंट दिलं की जो आरोपी आहे त्यांनीच आपलं निर्दोषत्व सिद्ध करायचं, जबाबदारी तिची. अरे ज्यांनी आरोप केला आहे त्यांची काही जबाबदारी नाही. उद्या कोणी आम्हाला अटक करू शकतं तुम्ही चोर आहात म्हणून, आणि तुम्ही दाखवा की तुम्ही चोर नाही म्हणून. मग हा कुठला न्याय? आणि अशा प्रकारे न्यायालयाने असं म्हटलं, मी खानविलकरांनी हे जे काय जजमेंट दिलं त्याच्यामुळे काय झालं की अनेक महिने तुम्ही अटक करू शकता, निर्दोषत्व तुम्ही सिद्ध करायचं आरोपी. त्यामुळे पंचायत झाली, त्यामुळे चुकीच्या गोष्टी व्हायला लागल्या. आणि शिवाय मग संजय राऊत प्रकरणात, पत्राचार प्रकरणात न्यायमूर्तीने काय म्हटलं बघा, ते म्हणाले की तुम्ही अटक ताबडतोब करता, म्हणजे तो राजकीय विरोधक आहे त्याला पटकन अटक करायची आणि मग ट्रायलसाठी त्यानंतर मग कोर्टामध्ये प्रकरण गेल्यावरती उत्तर द्यायला, म्हणजे कशासाठी अटक केली बाबा त्याचं उत्तर द्यायला तुम्ही 4 आठवडे घेता, पण अटक लगेच करता तुम्ही. आणि का अटक केली असा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर तुम्ही महिना, 2 महिने, 3 महिने किती घेता तुम्ही? म्हणजे तुम्हाला द्यायचंच नसतं, तुम्हाला फक्त ट्रायल हीच शिक्षा. म्हणजे तुम्ही त्याला PMLA खाली ताब्यात घ्यायचं, त्याला तुरुंगात टाकायचं, मग ही केस खटला होऊन आरोप सिद्ध होण्या गोष्ट वेगळी. आत टाकलं ना त्याला, मग बघा लोकांच्या लेखी काय, हा तुरुंगात होता, हा बदमाश, हा चोर असणार. उगाच लोक थोडंच अटक करतात, पोलीस सरकार उगाच थोडंच अटक करेल असं लोकांच्या मनात असते. शरद पवारांनी सांगितलं बघा, संजय राऊतचं काय झालं, काही सिद्ध झालं नाही. अनिल देशमुखांचं काहीही सिद्ध झालं नाही, पण रोज 100 कोटी रुपये त्यांच्याकडे जात होते असा बोगस खोटा आरोप केला. आणि ते ज्याने आरोप केला परमबीर सिंग, ते कुठे आहेत आता? त्यांच्याविरुद्ध अनेक केसेस, त्या काहीच झालं नाही त्याचं. त्या केसेस होत्या त्यांच्याविरुद्ध खंडणीखोरीच्या. हा इतका बदमाश माणूस होता, तो इथनं पळून गेला बोगस आरोप करून, आणि मग सांगितलं माझ्याकडे काहीच पुरावा नाही. अरे एखाद्याला आयुष्यातनं उठवता तुम्ही असं? अनिल देशमुखांना काय सिद्ध झालं? आता अजून काही उदाहरणं देतो तुम्हाला की हिमंत बिस्व शर्मा जे आसामचे मुख्यमंत्री, जे काँग्रेसमध्ये होते, त्यांनी म्हटलं की राहुल गांधींनी मला नीट वागणूक दिली नाही. मग ते भाजपमध्ये गेले आणि त्यांच्या विरोधात एका पाण्याच्या पाईपलाईनच्या संबंधी मोठा भ्रष्टाचाराचं, म्हणजे त्यांनी लाच मागितली असा आरोप ज्या अमेरिकन कंपनीने केला होता. आणि अमेरिकन कंपनी म्हणजे परदेशामध्ये, आणि त्यांनी असं म्हटलं होतं की भारतामध्ये या माणसाला लाच द्यायला आहे असं त्यांनी आरोप केला होता. पण भाजपने त्यांना आपल्या पक्षात घेतलं आणि मुख्यमंत्री केलं त्याने एकदम. आता ते पूर्ण स्वच्छ झालेले आहेत. रेड्डी बंधू ज्यांनी खाण घोटाळा हजारो कोटींचा केला होता, भाजपमध्ये होते ते, त्या रेड्डी बंधूंच्या वरती काहीही पुढे त्यांनी काहीच सिद्ध होऊ शकलं नाही. म्हणजे सिद्ध करायचेच नव्हतं, कारण ते भाजपमध्ये होते. भाजपमध्ये असला तर माणूस पूर्णपणे सुरक्षा कवच प्राप्त. आता आपल्याला माहिती आहे त्या करी रोडला अविघ्न टॉवरमध्ये, मोठ्याच्या मोठा टॉवर, त्याच टॉवरमध्ये मध्ये आग लागली होती. त्या टॉवरमध्ये, त्या अविघ्न टॉवरच्या मध्ये, त्या व्यवहारामध्ये नारायण राणेंच्या संबंधी गंभीर आरोप झाले होते आर्थिक घोटाळ्याचे. तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते मला वाटतं, आणि मग ते भाजपमध्ये गेले. काहीही आता नाही. शुभेंदू अधिकारी भाजपमध्ये जाण्यापूर्वी त्यांच्यावर आरोप होते. नारदा घोटाळा म्हणून जे होतं, मोठं स्टिंग ऑपरेशन झालं होतं, टेलिव्हिजनवर दाखवलं जात होतं. आता काहीही नाही. आता महाराष्ट्रातली उदाहरणं आपल्याला माहिती आहे, पुन्हा पुन्हा काय सांगायची ती. शिंदेंच्या टोळीमधले अनेक जण गुंड आहेत, उठसूट पिस्तूल काढणारे आहेत लोक काही, पण काही जणांनी आर्थिक भ्रष्टाचार केल्याचे आरोप ईडीनेच ठेवलेत, CBIने ठेवलेत, इन्कम टॅक्सने ठेवलेत. ते आता मोकळे झाले त्याच्यात. मग प्रताप सरनाईक असतील, आनंद अडसूळ असतील, यामिनी जाधव असतील, त्यांचे मिस्टर असतील, अनेक जण
ते पूर्णपणे मुक्त झालेत. आता ईडी मुक्त झाले, तपासमुक्त झालेत. हसन मुश्रीफ, अजितदादांच्या गँगमधले हसन मुश्रीफ, छगन भुजबळ काहीही नाही त्यांच्या विरोधात. पूर्णपणे आता स्वच्छ झालेले, धुवून धवल वस्त्रात झालेले ते आता जणू काही एखाद्या देवळाच्या बाहेर स्वच्छ वेशामध्ये साधू पुरुष दिसतात, तसे आता हे साधू पुरुष वाटायला लागले. आज देवेंद्र फडणवीसांनी एक आरोप कुठल्याही पुरावा न देता सांगितलं की उद्धव ठाकरेच्या काळामध्ये कोस्टल रोडच्या याच्या प्रकरणामध्ये प्रत्येक ट्रक मागे इतके पैसे घेतले जात होते. काही त्यांनी पुरावा दिला नाही. बेफाट आरोप केला. आरोप करायचा, गोळीबार करायचा आणि पळून जायचं. एक उपमुख्यमंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री एका माजी मुख्यमंत्र्यावरती कुठल्याही पुराव्याशिवाय बेफाट आरोप करतो आणि बदनाम करायचे आहेत. तर जे बदनाम लोक आहेत, ज्यांच्यावर तुम्ही बदनामी, ज्यांना बदनाम केलं की ज्यांनी अनेक गडबडगुंड्या केल्या, ते सगळे तुमच्या पक्षात किंवा तुमच्याबरोबर आहेत. महाशक्तीच्या, भाजपच्या, शिंदे गँग, अजितदादांची टोळी, सिंचन गट आणि समृद्ध गट. आणि तरी तुम्ही स्वच्छ. मी तर म्हणतोय की विरोधी पक्षाला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी, विरोधी पक्ष भ्रष्टाचार मुक्त असावा पाहिजे, तो स्वच्छ झाला पाहिजे. म्हणून तुम्ही त्यांना सगळ्यांना तुमच्याकडे गेले. आता तुमच्याकडे गेल्यानंतर तुम्ही म्हणता की पदरी पडलं, पवित्र झालं. पण आता तुमच्याकडे ते आल्यानंतर जर कोणी सिरियसली ठरवलं की यांना आता यांच्याविरुद्ध इतके गंभीर आरोप आहेत, चौकशी करायची, आरोपपत्र सादर करायचं आणि खटला चांगल्या पद्धतीने उभा करायचा, तर काय होईल? समजा असं गृहीत धरा तुम्ही की UPA सरकार किंवा काँग्रेस सरकार किंवा विरोधी पक्षांची इंडिया आघाडीचं सरकार आलेलं आहे, तर या मंडळींची काय हालत होईल? तुम्ही विचार करा. एखादी ED सारखी यंत्रणा, CBI सारखी यंत्रणा, इन्कम टॅक्स सारखी यंत्रणा ही राजकीय हत्यार म्हणून केवळ विरोधी पक्षांना बदनाम करण्यासाठी, सूडबुद्धीने त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी करणं योग्य आहे का? आज भाजपचं सरकार आहे, उद्या दुसऱ्या कोणाचं सरकार असेल, पण मी असं म्हणेन की कोणत्याच पक्षाने अशा प्रकारे सूडबुद्धीने कारवाई करता कामा नये. मग निवडणूक आयोग असेल किंवा ED सारख्या यंत्रणा असेल, त्याच्यावरच्या ज्या अपॉइंटमेंट्स असतील, लोकपाल असेल, त्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत जर अपॉइंटमेंट झाल्या तरच या राजकीय हत्यार म्हणून याचा वापर होणार नाही. भारतीय जनता पक्ष केवळ सूडबुद्धीने कारवाया करत आहेत, म्हणून आज शरद पवारांनी हल्लाबोल केला आहे. आणि जे निर्भय लोक आहेत ते ED असेल, CBI, इन्कम टॅक्स कोणाला घाबरणार नाही. या निर्भय लोकांमध्ये संजय राऊत येतात, त्यात यांचे शिवसेनेचे जे नेते अजून त्यांच्याबरोबर आहेत, राजन साळवी येतात, वैभव नाईक येतात, अनिल देशमुख येतात. हे विरोधी पक्षातले अनेक नेते घाबरलेले, रोहित पवार येतात. शरद पवारांना तर अजिबातच काही घाबरत नाहीत. सुप्रियाताई लढत आहेत निर्भयपणे. तेव्हा जे खोटे नाटे आरोप करून कायद्याचा दुरुपयोग करतायत, यंत्रणांचा दुरुपयोग करतायत, ते खरे गुन्हेगार आहेत, हे लक्षात ठेवा. मग ते कुठल्याही पक्षाचे असो. त्यामुळे लोक हो, तुम्ही लक्षात घ्या, किती बदमाश लोक आहेत हे सत्तेमध्ये असलेले, किती बदमाश पद्धतीने काम करतात हे लक्षात घ्या. भाबडेपणाने फसून जाऊ नका, एवढंच माझी तुम्हाला विनंती आहे. आणि निवडणुकीमध्ये अशा लोकांना तुम्ही धडा शिकवला पाहिजे, एवढंच सांगतो. आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा चॅनल, यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा, सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींनी सांगा की हा चॅनल पहा. नमस्कार.